वडी थापण्याजोगी परफेक्ट झाली की नाही झाली हे ओळखण्याची एक खास ट्रिक दाखवणार आहे की ज्यामुळे तुमची वडी बघा इतकी परफेक्ट तयार होईल. मुळात म्हणजे ताटाला त्या चिकटत नाही, चिवट चिकट वातट होत नाही, एकदम परफेक्ट अशा बघा मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणाऱ्याचं टेक्स्चर वरून तुम्हाला लक्षात येईल की अतिशय खुटखुटीत अशा या वड्या तयार झाल्यात. जिभेवर ठेवताच विरघळतं म्हणतो ना, अगदी तशी ही वडी तयार झाली. आणि हे वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालं की नाही झालं याच्या ओळखण्याच्या 3 खुणा मी सांगणार आहेत की ज्यामुळे तुमची वडी जरी तुम्ही पहिल्यांदाच करत असाल ना तरी सुद्धा परफेक्ट होईल याची मात्र 100% खात्री. आता सध्या अधिक महिना आहे, जावयाला वाण देण्यासाठी अनारस्यांऐवजी कोकणामध्ये या वड्या सुद्धा केल्या जातात. याची साधी सोपी पद्धत पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे सर्वप्रथम आपण एक मिक्सरचं भांडं घेणार आहोत आणि यामध्ये एका नारळाचा चव मी घेतलेला आहे, म्हणजे ओला नारळ खोवून घेतलेला आहे. आणि एका नारळाचा चव बरोबर 1.5 वाटी किंवा 1.5 कप इतका झालेला आहे. आता आपण आंबा वडी करतोय त्यामुळे आंबा हा तेवढ्याच प्रमाणात असायला हवा, म्हणून मी 1.5 कप इतकं आंब्याचा गर सुद्धा घेतलेला आहे. आता हे आपल्याला चांगलं खोबरं आणि आंबा एकत्रित मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये साखर घालणार आहोत, तर मी कप मेजरमेंट प्रमाणे 1.25 कप इतकी साखर घालणार आहे 1.5 कप गरासाठी, कारण आंब्याचा सुद्धा गोडवा यामध्ये आहे. अर्धा कप इतकी दुधावरची साय घालणार आहे. याच्याने मस्त असं माव्याचं जसं बर्फी असे ना तसं टेक्स्चर याला येतं. हे मिक्सरला चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे. तोवर इथे कढईमध्ये साधारण चमचावर इतकं मी साजूक तूप घातलेलं आहे. आता यामध्ये आपण तयार करून घेतलेला गर सगळा घालून घ्यायचा आहे. गॅस मात्र आता मोठा ते मध्यम ठेवायचा आहे, म्हणजे आपली ही वडी पटपट तयार होते. तळापासून मात्र सतत हलवत राहायचं आहे. गॅस मोठा ते मध्यम ठेवलं म्हणजे काय होतं, भराभर वडी तर होतेच आणि ना फार वेळ हलवून हलवून आपल्याला हात सुद्धा दुखत नाही. आता बघा याला ना असं चांगली उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि साखरेचा सुद्धा हळूहळू पाक व्हायला सुरुवात होते. त्यामुळे ना मिश्रण काहीसं आपल्याला थोडंसं पातळसर दिसण्याची शक्यता असते. पण काळजी करू नका, हे आपल्याला तळापासून असंच हलवत राहायचं आहे. हे मिश्रण काही वेळ मी असंच हलवत होते, पण ना याचे बरेचसे शिंतोडे हातावर अंगावर उडतात. आंब्याच्या रसाचे असे हे शिंतोडे उडत असतील तर असं एखादी झाकणी आपल्याला थोडीशी तिरकी धरायची आहे की जेणेकरून अंगावर शिंतोडे उडत नाहीत. पण आपण हे हलवत राहिलो नाही तर तळाशी करपट वास येऊ शकतो. बघा बरेचसे थेंब या झाकणीवर जमा झाले आहेत. आता बऱ्यापैकी यामधला पाण्याचा अंश किंवा मॉइश्चर कमी झालं असल्यामुळे आता शिंतोडे थोडी कमी प्रमाणात उडतात. त्यामुळे मी इथे झाकण आडवं धरलं नाहीये. आतापर्यंत साधारण 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत, पण हे आपण असं सतत हलवायचं आहे. आणि बघा आधीपेक्षा बरंच घट्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे. पण आपलं हे मिश्रण वडी थापण्याजोगं तयार झालेलं नाहीये. बऱ्याचदा काय होतं, हे असं मिश्रण घट्ट जर झालं की आपल्याला वाटतं वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालं. हे बघा आणखीन मी साधारण हे आतापर्यंत 20 मिनिटं झालेली आहेत आणि हे सुद्धा वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालेलं नाहीये. त्यामुळे आपल्याला हे असंच हलवत राहायचं आहे, पण तळापासून मात्र चांगलं हलवत राहायचं. हा छान असायचा गोळा तयार झालेला आहे. पण वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालं की नाही झालं हे ओळखण्याची ही एक खूण आहे. बघा यामध्ये चमचा असा उभा राहत नाहीये. बरंचसं मिश्रण या चमच्याला चिकटलं आहे. याचाच अर्थ काय, तर आपलं हे मिश्रण वडी थापण्याजोगं तयार झालेलं नाहीये. आपण आणखीन एक 2-3 मिनिटं गॅस मोठा ते मध्यम ठेवूनच हे चांगलं असं परतून घेणार आहोत. आणखीन हे मिश्रण थोडंसं घट्टसर व्हायला पाहिजे, कारण आता जर आपण वड्या थापल्या तर मग मात्र वड्या चिकट होऊ शकतात किंवा वडी व्यवस्थित पडत नाही, सगळ्या मऊ मऊ वड्या होतात. बघा हे मिश्रण आता मी पुन्हा असं हलकसं असं पसरवून घेतलंय आणि मग पळी उभी करून पाहिली तर पळी उभी पण राहिली आणि चमच्याला जरा सुद्धा मिश्रण चिकटलं नाहीये. ही पहिली खूण. ही दुसरी खूण. बघा हे मिश्रण थोडंसं असं जिथे मी परतते की नाही तिथे तुम्हाला पांढरट झालेलं आणि जाळी आलेलं असं दिसत असेल, म्हणून मी कॅमेरा जवळून दाखवत आहे. बघा तुम्ही थोडंसं लक्ष द्या, जिथे मी बोट दाखवत आहे तिथे हे मिश्रण थोडंसं असं पांढरट होत जातं. ही झाली आपली तिसरी खूण. पहिली खूण आपली काय आहे, तर पळी उभी राहायला पाहिजे. दुसरी खूण अशी आहे की पळीला मिश्रण चिकटायला नको. तिसरी खूण अशी आहे की हे असं पांढरट मिश्रण झालं पाहिजे. आता मात्र मी गॅस बंद केलेला आहे. एकंदर मला बरोबर
30 ते 35 मिनिटं लागलेली आहेत. गॅस मी बंद केलेला आहे, पण कढई प्रचंड गरम आहे, त्यामुळे हे मिश्रण मी आणखीन थोडा वेळ असंच परतून घेणार आहे की जेणेकरून वडी थापण्याजोगं मिश्रण बरोबर तयार होतात. आता तुम्हाला एक बोनस टीप सांगते, ते म्हणजे एक छोटूसा तुकडा घ्यायचा आणि बघा हा असा गोल गोल हातावर केला तर बोटालाही चिकटलं नाहीये. बरे या स्पॅच्युलाला सुद्धा बरंचसं तूप सुटलेलं आहे. कढईला सुद्धा कडेला ना तूप सुटायला लागतं. या सगळ्या ज्या खुणा आहेत त्या जर तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतल्या तर आपली वडी अतिशय परफेक्ट तयार होते. आता एका अशा काठवाल्या ताटाला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. असं खोलगट ताट घ्यायचं की जेणेकरून वडी थापायला सोपं जातं. आता हे मिश्रण असंच आपल्याला चांगलं पसरवून घ्यायचं आहे. एकसारखं पसरवायचं म्हणजे सगळ्या वड्यांचा आकार एकसारखा येतो किंवा एखादी वडी जाड एखादी वडी पातळ असं होत नाही. बघा स्पॅच्युल्याने छान असं मी मिश्रण असं पसरवून घेतलेलं आहे किंवा वाटीने जरी पसरवून घेतलं ना तरीही चालेल. आता हे मिश्रण आपल्याला साधारण एक 10-15 मिनिटं असंच ठेवलं आणि मग त्यानंतर थोडंसं मिश्रण कोमट असताना याच्या वड्या पाडून घ्यायच्या. कारण आपण जर पूर्णतः थंड झालं आणि मग जर वड्या पाडायला गेलो तर मात्र व्यवस्थित वड्या पडत नाहीत, वेड्या वाकड्या पडतात. त्यामुळे मिश्रण थोडंसं कोमट असताना तुम्हाला आवडतील तशा या वड्या पाडून घेऊ शकता. साधारण आपण याच्या 30 ते 35 वड्या आरामात होतात. त्यामुळे जर तुम्हाला अधिक महिन्यात जावयाला वाण देण्यासाठी करायचे असतील तर हे प्रमाण अगदी बरोबर आहे. आता यावर सजावट म्हणून मी काही पिस्त्याचा चुरा यावर लावून घेणार आहे. पण अशा वड्या पाडल्यानंतर लावून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं तर आपल्याला व्यवस्थित वड्या पाडता येतात. आधी आपण जर काजू बदाम पिस्ते पसरवले तर आणि मग नंतर वडी पाडायला गेलं तर ते मध्ये मध्ये येतात. ही वडी मी तुम्हाला आता एक 4 ते 5 तासानंतर दाखवतेय. पूर्णतः थंड झाली की मगच वड्या सोडवून घ्यायच्या आहेत. कारण वडी सोडवताना घाई करायची नाही. बघा अतिशय परफेक्ट आपली ही वडी निघून आलेली आहे. पहिलीच वडी आहे तरी सुद्धा तुटत नाहीये किंवा ताटाला सुद्धा मिश्रण चिकटलेलं नाहीये. म्हणजेच काय तर आपल्या वड्या अतिशय खुटखुटीत अशा बनवून तयार झाल्यात. या वडीचं टेक्स्चर बघा जवळून दाखवतेय, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की अतिशय खुसखुशीत अशा या वड्या तयार झाल्या आहेत. तुम्हाला मी सांगितलेली ही पद्धत किंवा वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालं आहे की नाही झालं आहे हे ओळखण्याच्या खुणा हे जर सगळं आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही या अधिक महिन्यात किंवा देवाला नैवेद्यासाठी किंवा अशाच खाण्यासाठी जर वड्या तयार केल्या तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. अशा छान छान प्रमाणबद्ध आणि सोप्या रेसिपीज जर पाहायच्या असतील तर प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ हा कुठपर्यंत पोहोचला. अशा छानशा एखाद्या सोप्या रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.